आपण क्लास 11 रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स या टॉपिकमधला इस्ट्रेशन बघतो. इस्ट्रेशन नंबर इज 4, पेज नंबर 259. या पेजवर वर्किंग नोट्स केलेल्या आहेत आणि या पेजवर जर्नल प्रॉपर ओपन केलेला आहे. कॉलम आहेत डेट, पर्टिक्युलर्स, लेजर फोलिओ, डेबिट अमाऊंट रुपीज आणि क्रेडिट अमाऊंट रुपीज. इस्ट्रेशन इज rectify the following errors. First, goods for rupees 7500 were purchased from Vaishali traders on credit but no entry has yet been passed. या ठिकाणी गुड्स परचेस केलेले आहेत वैशाली ट्रेडर्स यांच्याकडून ऑन क्रेडिट. ठीक आहे. या ठिकाणी एरर ऑफ ओमिशन आहे, एंट्री पास केलेली नाही. ठीक आहे. मग ही एरर करेक्ट करण्यासाठी आपण एंट्री पास करणार. यामध्ये वर्किंग नोट्स न करता आपण जर्नल प्रॉपरमध्ये डायरेक्ट एंट्री पास करू शकतो. फर्स्ट ट्रान्झॅक्शन आहे गुड परचेस्ड. यामध्ये गुड्स कम्स इन, सो गुड परचेससाठी आपण परचेसेस अकाउंट डेबिट करणार. परचेसेस अकाउंट डेबिट फ्रॉम वैशाली ट्रेडर्स. ओके, ऑन क्रेडिट to Vaishali traders. Vaishali traders account amount is 7500. Narration is being goods purchased on credit but not yet recorded. But not yet recorded, now rectified. Second transaction is purchase return for rupees 2000 not yet recorded in the books. या ठिकाणी सुद्धा एरर ऑफ ओमिशन आहे. परचेस केलेले रिटर्न पाठवले आहेत. ठीक आहे. जे गुड्स होते परचेस केलेले ते बाय वॉट रिझन आपण रिटर्न पाठवलेले आहेत, बट नॉट रेकॉर्डेड इन दी बुक्स. या ठिकाणी परचेस रिटर्नची जर्नल एंट्री आपण पास करणार. परचेसेस ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस परचेसेस अकाउंट आपण डेबिट करतो. परचेस रिटर्न ज्यावेळेस करणार आहे त्यावेळेस आपण परचेसेस रिटर्न अकाउंट क्रेडिट करणार आहे. ठीक आहे. टू परचेस रिटर्न अकाउंट. ओके, आपण ज्यांच्याकडून माल परचेस केलेला असतो ते आपले क्रेडिटर्स असतात. सो क्रेडिटर्स अकाउंट डेबिट, क्रेडिटर्स account debit to purchase return account. Amount is rupees 2000. Ledger folio dash amount is rupees 2000. Narration is being purchase return not recorded in the books. Being purchase return not recorded. Okay, now rectified.
Third transaction. Goods for rupees 3000 sold to Anjali Traders on credit were entered in sales book as rupees 300. या ठिकाणी गुड्स सोल्ड केलेले आहेत टू अंजली ट्रेडर्स ऑन क्रेडिट. एंट्री होणार आहे, गुड सोल्ड केल्यानंतरची एंट्री होणार आहे. अंजली ट्रेडर्स अकाउंट डेबिट ऑन क्रेडिट आहे, त्यामुळं कॅश अकाउंट डेबिट न करता आपण अंजली ट्रेडर्स अकाउंट की ज्यांच्याकडून आपल्याला पैसे येणं आहे, अंजली ट्रेडर्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. फॉर रुपीज 3000. ओके, ही आपली करेक्ट एंट्री असणार आहे. पण रेकॉर्ड करत असताना सेल्स बुकमध्ये या ठिकाणी 3000 असं रेकॉर्ड न होता या ठिकाणी आपण 300 असं रेकॉर्ड केलेलं आहे. ठीक आहे. मग यामध्ये आणखीन आपल्याला किती ॲड करावे लागणार आहेत, तर 2700 ॲड केल्यानंतर आपली ही एंट्री कंप्लीट होणार आहे. ठीक आहे. म्हणजे 3000 हे रेकॉर्ड करायचे होते. एंटर करत असताना 300 एंटर केलेले आहेत. ठीक आहे. किंवा रेकॉर्ड करत असताना सेल्स बुकमध्ये 300 रेकॉर्ड केलेले आहेत. व या ठिकाणी हवे होते 3000, रेकॉर्ड केले आहेत 300. म्हणजे आणखीन आपल्याला 2700 अमाऊंट आपण टाकल्यानंतर ही एंट्री कंप्लीट होणार आहे. त्यामुळे एंट्री ॲज इट इज राहील. अंजली ट्रेडर्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट बाय रुपीज 2700. जर्नल प्रॉपरमध्ये एंट्री करूयात. Amount is 2700 being goods sold on credit wrongly recorded, comma, now rectified. यानंतर फोर्थ ट्रान्झॅक्शन आहे. गुड्स ऑफ द व्हॅल्यू ऑफ रुपीज 2000 रिटर्न बाय सुमित अँड कंपनी वेअर इन्क्लुडेड इन स्टॉक बट नो एंट्री वॉज पास्ड इन दी बुक्स. ओके, या ठिकाणी गुड्स रिटर्न आहेत बाय सुमित अँड कंपनी यांच्याकडून. ओके, फक्त याची एंट्री पास केलेली नाही. ही सुद्धा एरर ऑफ ओमिशन आहे. एरर ऑफ ओमिशन आहे म्हटल्यानंतर आपण ही एंट्री पास करणार आणि ही एरर करेक्ट करणार. आपण डायरेक्ट जर्नल प्रॉपरमध्ये ही एंट्री पास करूयात. गुड्स रिटर्न आहेत, सोल्ड केलेले गुड्स रिटर्न आलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे हे असणार आहेत आपले सेल्स रिटर्न. सेल्स नेहमी आपण क्रेडिटला घेतो, त्यामुळे सेल्स रिटर्न आपण त्याच्या उलट डेबिटला घेणार आहे. सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट, सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू सेल्स रिटर्न. आपल्याला माल विकलेला माल परत आलेला आहे तो सुमित अँड कंपनी यांच्याकडून. ठीक आहे, टू सुमित अँड कंपनी अकाउंट being goods return or being sales return not recorded
not recorded in the books. Now rectified. Now rectified. Amount is rupees 2000. Transaction number 5. Goods purchased for rupees 1200 enter in the purchase book as rupees 12,000. गुड परचेसच्या आपण हे वर्किंगमध्ये लिहूयात. गुड परचेस केल्यानंतर गुड परचेसची एंट्री होते आपले नेहमी परचेसेस अकाउंट डेबिट, परचेसेस अकाउंट डेबिट टू. या ठिकाणी आपण या ठिकाणी आपल्याला नाव दिलेलं नाही क्रेडिटरचं, ठीक आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी परचेसेस अकाउंट डेबिट टू क्रेडिटर्स अकाउंट असं लिहिणार आहे. क्रेडिटर्स अकाउंट. ओके. अमाऊंट आहे 1200. ठीक आहे. ही आपली करेक्ट एंट्री आहे. पण याच्यामध्ये एरर सांगितले आहे की परचेस बुकमध्ये रॉंगली रेकॉर्डेड बाय रुपीज 12,000. ठीक आहे. मग याच्यामध्ये याच्यापेक्षा जास्त अमाऊंटनं रेकॉर्ड झालेला आहे. ठीक आहे. मग ते कमी करण्यासाठी आपण रिव्हर्स एंट्री करणार. क्रेडिटर्स अकाउंट डेबिट करणार, टू परचेसेस अकाउंट करणार. ठीक आहे. आणि बाय रुपीज किती अमाऊंट एक्सेस आहे तर 12,000 मायनस 1,200. 10,800ने आपण ही एंट्री रिव्हर्स करणार आहे, कारण एक्सेस पैसे आपण रेकॉर्ड केलेले आहेत, ॲक्च्युअल एंटर केलेले आहेत. ॲक्च्युअल परचेसेस आहेत ते आहेत 1,200. ओके. त्यामुळे ही एंट्री रिव्हर्स करणार आपण जर्नल प्रॉपरमध्ये आणि एरर करेक्ट करणार. सो क्रेडिटर्स अकाउंट डेबिट, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू परचेसेस अकाउंट narration being transaction number 5. Good purchased B. Goods purchased recorded wrongly, now rectified. Amount is 10,800. Last transaction is an invoice for goods sold to Nita was overcast by rupees 200. वर्किंग मध्ये करूया. ट्रान्झॅक्शन नंबर 6 की गुड सोल्ड टू नीता आहे, एंट्री होणार आहे नीताज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. ठीक आहे. बट इट ओवरकास्ट बाय रुपीज 200.
आपण या ठिकाणी सेल्स अकाउंट ओपन करूयात. सेल्स अकाउंट, डेबिट साईड, क्रेडिट साईड. एंट्री होणार आहे नीताज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. ओके, सेल्स अकाउंट या ठिकाणी क्रेडिटला आहे, सेल्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय नीताज अकाउंट. बाय नीताज अकाउंट या ठिकाणी जी अमाऊंट असणार आहे ती ओव्हरकास्ट झालेली आहे बाय ₹200. ठीक आहे, ज्या बाजूला ओव्हरकास्ट होणार आहे त्या बाजूवरून आपण ते दुसऱ्या बाजूला ट्रान्सफर करणार आहे. ठीक आहे, म्हणजे क्रेडिटला जर ओव्हरकास्ट झाले तर ते आपण डेबिटला घेतो. ठीक आहे, मग या ठिकाणी एरर करेक्ट करण्यासाठी आपल्याला टू नीताज अकाउंट जो बॅलन्स आहे तो 200ने ओव्हरकास्ट आहे. मग या ठिकाणी आपण ओव्हरकास्ट करण्यासाठी क्रेडिटला बॅलन्स ओव्हरकास्ट आहे ते आपण डेबिट करणार बाय ₹200. ओके, एंट्री होते सेल्स अकाउंट डेबिट टू नीताज अकाउंट ₹200. मग हे जनरल प्रॉपरमध्ये आपण रेकॉर्ड करूयात. सेल्स अकाउंट डेबिट टू नीताज अकाउंट. नीताज अकाउंट ₹200 being goods sold to Nita an invoice was overcast and invoice was overcast by ₹200. Now rectified. या ठिकाणी आपला रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स या टॉपिकमधलं इन्स्ट्रुक्शन 4 क्लास 11 कंप्लीट झालेला आहे. जर्नल प्रॉपर. थँक्यू.